आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज दीपज्योती पब्लिसिटी। मुंबई येथे सुरू असलेल्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी असलेल्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव कामखेड येथील विजय घोगरे यांचा 30 ऑगस्ट रोजी आझाद मैदान परिसरातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेनंतर विजय घोगरे यांची पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांची मूळ गावी नेत असताना अहमदपूर येथील शिवाजी चौकात आयोजित शोकसभेत त्यांच्या मृतदेहासह मराठा बांधवांनी विध मागण्यासाठी ठिय्या मांडला। दरम्यान अनेक तास सुरू असलेल्या या आंदोलन दरम्यान अनेकांनी विजय घोगरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत या घटनेसह मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। मराठा बांधवांच्या भावना एवढ्या तीव्र होत्या की त्यांनी विजय घोगरे यांची पार्थिव अहमदपूर येथील शिवाजी चौकातून विविध मागण्या मान्य झाल्याशिवाय किंबहुना मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय हलवणार नाही व अंत्यसंस्कारही करणार नाही अशी कठोर भूमिका घेतली। आंदोलकाच्या या संतप्त भावना ऐकून घेण्यासाठी अहमदपूरच्या तहसीलदार श्रीमती उज्ज्वला पांगरकर यांनी दुपारी 3च्या दरम्यान आंदोलनस्थळी स्वतः उपस्थित झाल्या। त्यांनी मराठा बांधवांच्या भावना ऐकून घेतानाच त्यांचे निवेदनही स्वीकारले। त्यानंतर काही वेळातच त्यांनी विजय घोगरे यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरीत सामावून घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून तसेच शासनाकडून भरीव आर्थिक मदत देऊ असे आश्वासन दिल्यानंतर मराठा बांधवांनी आपले आंदोलन स्थगित केले व साधारणतः 4:30 वाजण्याच्या सुमारास विजय घोगरे यांची पार्थिव अहमदपूर येथून त्यांच्या मूळ गावाकडे रवाना करण्यात आली। विराज विजय घोगरे कितवीला आहे शाळेत? बर। छोट्या बाळात भयाचं नाव काय? माऊली। माऊली शाळेत जाते? नाही। बर। पप्पा काय सांगून गेलेत बाळा? मी तू इथं बस, मी तुला आरक्षण मिळवून देतो। हां असं म्हणले पप्पा। कोण सांभाळीला सध्या वाचरायला आमच्या कोण सांभाळी माझा वाघ घेऊन आला माझा वाघ त्या सरकारला पाहू द्या मला आता आमचा लेकराचा बाप द्या मला लेकराचा एवढा बाप द्या मला बिना आमापणाचा वाघ गेला की आमचा कोण निस्तारील त्या लेकराला आता माझ्या बापाला बसलेली जागा उठवला मला वाघ त्या आरक्षणासाठीच गेला गे समाजाच्या काय करावं त्या आरक्षणाला कसं करावं कसं करावं कसं करावं कसं करावं कसं आरक्षण माझ्या वाघाला काय करू माझे वासर बघितला का तुम्ही कोण सांभाळीला सध्या वासरायला आमच्या कोण सांभाळी माझा वाघ घेऊन माझा वाघ त्या सरकारला पाहू द्या मला आता आमचा लेकराचा बाप द्या मला लेकराचा एवढा बाप द्या मला बिना आमापणाचा वाघ गेला की आमचा कोण निस्तारील त्या लेकराला आता माझ्या बापाला बसलेली जागा उठवला मला वाघ त्या आरक्षणासाठीच गेला गे समाजाच्या काय करावं त्या आरक्षणाला कसं करावं कसं करावं कसं करावं कसं करावं कसं करावं
प्रकरण ताबडतोब निपटवायचंय, आरक्षण आम्हाला द्यायचंय. आरक्षण ज्या पद्धतीनं मागणी करतोय त्या पद्धतीतून तुम्हाला आरक्षण देणे ही देणे आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, जोपर्यंत विजय घोगरेच्या पत्नीला शासकीय सेवेमध्ये सामावून घेत नाही, ज्या पद्धतीनं यांना शहीद घोषित करत नाही आणि तुमच्या पातळीवर या सर्व मदती होईपर्यंत, लेखी आश्वासन मिळेपर्यंत हे पार्थिव या ठिकाणाहून उचललं जाणार नाहीये, असं मी जाहीरपणे या ठिकाणी गावकऱ्यांच्या आणि घरच्यांच्या वतीनं या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. खाली